मुळात तिला काही नाही झालं ना, हे जास्त महत्वाचं. हा बेबी शांत शांत हो शांत हो. सॉरी सॉरी, खरंच खरंच मी सांगते, मी हे सगळं मुद्दाम. हो 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 कळतलं, माहिती आहे शांत हो शांत हो शांत हो, तुला काही झालेलं नाही, शांत हो शांत हो. बस चल चल आपण रूम मध्ये चालूया, चल चल चल. खरंच सॉरी, मी सावकाश सावकाश. देवा काय रे देवा कर्म. अरे ही कशाला नसते प्रयोग करते, काय गरज आहे ते पण असे स्टोवर. बाबा अहो, आपला गॅस संपला ना, म्हणून मीच तिला हा स्टोव काढून दिला होता. आणि ती प्रयोग नव्हती करत, स्वयंपाक करत होती आपल्यासाठी. येतो का तिला करता? नाही ना, मग काय गरज होती? तुमचं म्हणजे ना, केलं तरी बोलणार, नाही केलं तरी बोलणार. प्रयत्न केल्याशिवाय शिकणार कशी ती? अगं तिच्या शिकायच्या नादात एक दिवस घर उडवेल ती. बाबा अहो, जाऊ द्या ना आता. आणि जरा बघा तिच्याकडे, केवढी घाबरली आहे ती. मुळात ना, मी सांगते तुम्हाला, हा असा कुकर घरामध्ये ठेवायलाच नको होता. अगं पण तिला कळायला नको का? बाबा मी काय म्हणते, खरंच जाऊ दे आता. आणि आई बरोबरच म्हणतात, तिची काय चूक आहे या सगळ्यात? ती शिकतीये बिचारी. खरं तर मीच तिच्याजवळ थांबायला हवं होतं. आता कसं बरोबर बोललीस तू. घरामध्ये जेव्हा असं काही घडतं ना, तेव्हा कारण फक्त वसुंधरा असते. हिला बोला, तनयाला कशाला बोलताय? देवा परमेश्वरा, काय काय बघायला लागणार आहे या घरामध्ये आणखीन कोणाच ठाऊक. बाबा, दादा, वहिनी, तुम्ही सगळे आज जा, मी एवढं सगळं आवरून घेते. हा मी मदत करतो तुमची. नाही नाही नको, तुम्ही आज जा. मुलं घाबरली असतील आवाजाने, तुम्ही त्यांच्याजवळ थांबा. मी हे सगळं आवरलं ना की तुम्हाला बोलवते. बर ऐक, सांभाळून करा. हो बाबा. काही लागलं तर हाक मार, मी रूम मध्येच. हो वहिनी, एवढं आवरून ताटं वाढली की मी बोलवते सगळ्यांना. प्रेम नक्की नको थांबू. चला चला जेवूयात. तान्या, बरी आहेस ना? बाबा खरंच सॉरी, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं, खरंच सॉरी. अगं हो हो ठीक आहे, होत असं. अगं जयश्रीने तर काय काय केलंय. तुरीच्या डाळीच्या ऐवजी चण्याची डाळ, रवा न भाजताच शिरा करून दिलाय, कारल्याचं शिकरण. पुऱ्या खूप झालं, सारखी आपली मस्करी करत बसायची. हे बघ, स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे जी चुकत माकतच शिकता येते. जन्माला येताना कोणी शिकून येत नाही स्वयंपाक. आणि तसाही तो कुकर आपल्याला बादच करायचा. पण त्याने पुढच्या वेळेला कुकर लावताना एक काम करा, हा, झोप पूर्ण करून घे. बरं बाबा, आज फक्त वरण आणि भात नाहीये, बाकी सगळ्याच्या सगळा स्वयंपाक झालाय आणि तोही तनयानेच केलाय. काय सांगतेस काय? काय सांगतेस काय? अरे वा, व्हेरी गुड. लोणचं वगैरे आहे का? लोणच्यावरच भागवणार, बाकी जेवणार नाही. नाही. बाबा एवढाही वाईट नाही हा स्वयंपाक. अगं तनया मस्करी करतात बाबा. एक काम करूया, मी टेस्ट करून घेतो आधी. अमेझिंग आहे, खूप छान झाली भाजी. मस्त, छान, मस्त आली भाजी.
मला पण खूप आवडली आहे. मला पण खूप आवडली आहे. मला पण खूप आवडली आहे. चला धाकटी सून सुद्धा शिकली म्हणायची. आता जर कोणी तिची चेष्टा केली तर खबरदार. छान झाली ग भाजी. छान तर जमायलाच पाहिजे. शेवटी वसुंधराने शिकवलंय ना तिला. काय हो, कसला विचार करताय? आज जेवताना अखिल आणि भास्कर दादा एकमेकांकडे बघत पण नव्हते. हे असं वातावरण नसतं आपल्या घरी. अचानक असं झालं. हे बघा, मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच एकमेकांना समजून घ्यायला हवं. नाही म्हणजे अखिलचं म्हणणं बरोबर आहे असं नाही म्हणणार मी, पण तो सुद्धा कात्रीत अडकलाच होता ना. पण अशा वेळी तुमची निर्णय क्षमता महत्वाची ठरते. त्याला त्याच्या बायकोने गळ घातले, पण दुसरीकडे कंपनीतून पैसे घ्यायचे की नाही ते कोणाला सांगायचे की नाही हे ठरवता यायला पाहिजे ना. भास्कर दादांना हिशोबांच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असतो. मी CEO असताना त्याच्या ह्या स्वभावाची मला नेहमी मदत व्हायची. मी छोट्यात छोटा खर्च पण त्याला येऊन सांगायचं. पण अखिलच्या बाबतीत असं नाही आहे. त्याला काम करताना त्याची स्वतःची स्पेस लागते. कोणी जास्त प्रश्न विचारले त्याला आवडत नाही. आय जस्ट होप त्यांच्या या दोन स्वभावांमुळे त्यांच्यामध्ये टेन्शन नको क्रिएट व्हायला.